परिवर्तनवादी महामानवांना या ठिकाणी त्रिवार वंदन। मंचकावर उपस्थित भिक्षू संघास त्रिवार वंदन। उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना मानाचा जय भीम। आज या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, कारण मी भाषण देणारा कार्यकर्ता नाही। बनते विनाचार्य यांच्या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये आदरणीय गौरव पवारजी, राजेश त्यांचे नाव गंगावले साहेब, हे माझे जुने मित्र आहेत। त्यांना मी एक फोन केला की बनते विनाचार्य यांच्या जनसंवाद यात्रा आपल्या मालेगाव शहरामध्ये येत आहे, त्या निमित्तानं आपण या ठिकाणी बनते विनाचार्य यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करावं। त्यांनी सर्वांनी त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी जे उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक बुद्धिस्ट समन्वय संघ आणि या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमंत्रक म्हणून त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे। मित्रांनो, बनते विनाचार्यांना आपल्याला या ठिकाणी ऐकायचं असल्यामुळे मी माझा वेळ त्यांना देत आहे, कारण आणि आपल्याला विनंती करणार आहे की आज इथली सभा संपल्याच्या नंतर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी हा जो प्रवास आहे, हा प्रवास सुरू करत असताना या ठिकाणी अनेक अडचणी आम्हाला आल्यात आणि त्या अडचणीला सामना करत 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 आम्ही पुढे चाललो आहोत। आपल्याला सर्वांना विनंती असेल की चैत्यभूमी या ठिकाणी, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र अस्थी कलश आहे, आदरणीय भिक्षू संघ त्या ठिकाणी जाऊन पहिल्या टप्प्याचे त्या ठिकाणी समापन होणार आहे। त्यानंतर दुसरा टप्पा पुण्यावरून सुरू होऊन तो मध्य प्रदेश या ठिकाणी त्याचे समापन होईल। त्या चैत्यभूमीच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला सर्वांना मी निमंत्रण देतो आहे। आपण सर्व त्या ठिकाणी यावं आणि बनते विनाचार्य जे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचा लढा तीव्र गतीने वाढवण्यासाठी आणि आपल्याला बीटी ऍक्ट काय आहे याबद्दल हे आपल्याला सांगतीलच, पण त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतो। धन्यवाद। जय भीम।